हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। मयि स्थितो मदंगेषु स्वतंत्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्चा स्वतंत्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देशं च हरिं स्मरेत्। भवति यदनुभावात् एडमूकोऽपि वाग्मिः जडमतिरपि जन्तुः जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निदत्तां सन्निधिं मानसे च। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। कृष्णो बलो ज्ञानकार्यो कृष्णारमणराज्यदौ पुष्णीतां मम सद्बुद्धिं वृष्णिवासिष्ठवंशजौ लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो हृदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तः सन्तापं विनिक्रन्तति आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। हरि ओम हरि ओम हरि ओम। सर्व आध्यात्म बंधुक वीक्षकांक हृत्पूर्वक स्वागत सुस्वागत करता। आम्ही आजी ग्रह चिंतन हाजे द्वितीय भागू चिंतन करच्याक बशील आशित। प्रथम भागांतू बहुशा तुम्ही पुरा ऐकून ताजे आनंद घेतले आश म्हणून हांव लेखता। तांतू ते ग्रह चिंतनांतू घर मनुष्यान कित्या बांदका, तांतू घरचे यजमानाल कसन एक महत्व, घर गृहिणील कसन महत्व, तशीच यजमानाले पुत्राले अथवा चेडूमाल कसन एक महत्व जावन आस। थंय आशिल तसल तो सेवक ताणे घरांत कशी चलका, अतिथी म्हणील त्या घरांत कशी येताची हाजे बद्दल आमी विस्तार जावन चिंतन केलेलं आसा। आजी ताजे एक द्वितीय भागू चिंतन करच्याक प्रयत्न करूया। पळयाची मनुस्मृती भितरी एक विशेष एक वाक्य येता। घरा बद्दल तो एक विशेष विचार सांगता। न विप्रपादोदक कर्दमानी न वेदशास्त्र प्रतिघोषितानि स्वाहा स्वदा स्वस्ति विवर्जितानि स्मशान तुल्यानि ग्रहाणि तानि। कसन एक उत्तम एक आमकां निदर्शन घरा बद्दल सांगता। न विप्रपादोदक कर्दमानी, खंय विप्र म्हळ्यार ब्राह्मण पंडित श्रेष्ठ तागेले चरणोदक म्हळ्यार पाद प्रक्षालन केले तसले उद्दाक खंय पळना। न विप्रपादोदक कर्दमानी म्हणून म्हळ्यार न वेदशास्त्र प्रतिघोषितानी, खंय ब्राह्मण तशेंच वेद पारंगत जाले तसले विद्वत वैदिक तांगेले वेद गर्जना म्हळ्यार वेद पठन केले तसले एक उच्चारू घरां भितर खंय आयकना। स्वाहा स्वदा स्वस्ति विवर्जितानि, स्वाहा म्हळ्यार निरंतर घरांतू यज्ञ याग पुरा करचे ताका स्वाहा म्हणून म्हणटात। स्वधा म्हळ्यार पित्रांक उद्देश जावन सांगचे। स्वधा स्वधा म्हळ्यार पित्र कार्य खंय करताची, तें खंय विवर्जित जाल्लें आसा, खंय वर्जित जाल्लें आसा। तशींच स्वस्ती, स्वस्ती म्हळ्यार बरें जावचें। पुण्या वाचना वेळार आमी म्हणटात स्वस्तिम भवंतो ब्रुवंतो, आज म्हाका बरें जावो म्हणून। तशी हे तीन उच्चारू खंय जायना, खंय हे सोडताची स्मशान तुल्यानी ग्रहाणि तानी। तें जावकाले स्वर्गा समान जावन आशिल्लें तसल भवन उरो। भवन म्हळ्यार कसन हें घर, स्वर्गा तुल्य जावन आशिल्लें तसल घर उरल्यार पसून हें कोणाल घरां भितर जायना। तें घर स्मशान तुल्यानी, स्मशान समान जावन वतकें।
म्हळ्यार घरांत तूं प्रतिनित्य ब्राह्मणाले विप्रपादोदक पडका दोनीचे ब्राह्मणान येवन मंत्रपाठ थंय करका तिन्नीचे घरांत यजमाना निरंतर यज्ञ यागू करका तशींची स्वधा मालगड्याल उडगास करून पित्राल उडगास करून पित्र कार्य करका तशींची स्वस्ती घरा भितर बरें बरें जावो म्हणून देवालयात बसून घे न्हू देवाले बद्दल चिंतन करचें हें कोणाल घरांत जाता तेन्ना तें घर म्हणून घेता हें कोणाल घरां भितर पुरा विवर्जित जालेलें आसा तें पुरा स्मशान तुल्य जावन वतकें म्हळ्यार तें घर पसून स्मशाना समान जावन वता म्हणून घे न्हू मनुसुभाशीत आमकां सांगता तशीं घरा बद्दल आमी चिंतन करता आसतना पळयाची भागवतांत उद्धव गीते संदर्भा भितर एक उत्तर येता ग्रहेषु अतिथिवत वसेत पळयाची घरां भितर अतिथी म्हणके कोण राबका हाक समजावन तो सांगता घर मनुष्याक मस्त अपेक्षित जावन आशिल्लें तसलें वस्तून तूं एक जावन आसकें शास्त्रकारू अभिमानू सोडका म्हूण सांगताना प्रथम मनुष्याले शरिराक सांगल्यार दोनीचे तागेल घरा वयर सांगताचे तशीं देह आनी गेह हे दोन हांतू अपेक्षिता चड मनुष्यान अभिमान दवरच्या ना म्हूण आमकां हाजेन कळटा देह आनी गेह मनुष्याक मस्त जावका आशिल्लें तसलें एक वस्तुकें कित्याक म्हळ्यार दोनी हाजेर तो मस्त अभिमान दवरतकें ते देखून घराक ग्रह आनी गेह अशें म्हणून घे न्हू विंगड विंगड शब्दान ताका एक आपयला आसा जाल्यार संस्कृत साहित्यांत ग्रह म्हणील शब्द एक घर म्हूण सांगचे जाल्यार आनेक ग्रह म्हळ्यार बायल म्हणून घेतकें तशी हें ग्रह शब्दाक संस्कृत साहित्यांत विशेष एक ताका प्राधान्य दिलेलें आसा मनुष्याक ताक्क सोडल्यार तागेल बायले वयरी मस्त अपेक्षीत किना चड अभिमानू आस अशें म्हूण आमी लेख्या ताका शास्त्र कसो सांगता म्हणून म्हळ्यार तुमगेल घर तुमगेल बायल आनी तुमगेल शरीर हे तीन लोकां वयरी अपेक्षेकिना चड अभिमान दवरनाकाशी म्हूण कित्याक तांणी अशें सांगचें पुरो म्हणून विचारचें गेल्यार अभिमानू दुख्खाक कारण जातकें कसो न्हय अभिमान म्हणलेले मनुष्याक दुख्खाक कारण जातकें ताका श्रीमदाचार्य भागवत तात्पर्यांत एक उत्तर सांगताचे अभिमानात एव संसारः अन्यथा न परिहारः तशी हाजेन आमकां कळचें कसन की म्हणून म्हळ्यार मनुष्य मस्त अभिमान दवर घे न्हू तागेले संवसारू जीवन पुरा वायट करून घेता म्हूण घे तशींच शास्त्र मुखार सांगता विशेश जावन घे न्हू आमकां अभिमान मस्त म्हणलेले उरच्याक सूचक हें भागवतांत सांगिल्लें तसलें उक्ती शरिराक आमी मस्त चंद रितीन अलंकार करून घेताचे आमगेल देहाक वरें तत्तवळी अलंकार जात उरता तांतूची घरा पसून मनुष्य मस्त अलंकार करत उरता आयचे कालमानाचे वैखरी पळयल्यार कसन की मनुष्य त्या घरांत अनंत काल पर्यंत विशेष जावन घे न्हू शाश्वत जावन ते घरांत उरता म्हणलेल अभिमानान घर बांदतकें म्हळ्यार मनुष्यान हांव तेंच्या घरांत राबता म्हणलेले एक अभिमान दवर न्हू घराक मस्त रितीन अलंकार करता आमी उठून दिननित्य पळयता मू इंटिरियर डेकोरेशन की घरांत ताका कशी कशी जावका तशी पुरा तो कोर न्हू घरांक मस्त अलंकार करता जाल्यार ताका गोतना तो आज येवन फाल्यां वतल अतिथी म्हणून त्या देखून शास्त्रकारान प्रथम जावन म्हळें ग्रहेषु अतिथिवत वसेत घरांत अतिथी म्हणके राब कित्याक म्हळ्यार जनन आनी मरण म्हणलेलें हें आमगेल्या हातां भितर ना आमी कितले दिवस आसा तितले आमगेलो अभिमान सोडून घरां भितर राबका म्हणलेलें तात्पर्य आनी सांगचें जाल्यार पत्नी वयरी म्हळ्यार बायले वयरी ताका मस्त विशेष जावन आशिल्लो मोग आसा अशें म्हूण आमी लेख्या तें चूक न्हय ताण तागेले बायले वयर मस्त मोग करता जाल्यार तागेले देह तागेले घर तागेले बायल हे तीन लोकां वयरी ताणें विशेष जावन घे न्हू ताका ताणें करचें तसलें धार्मीक कार्यांत हांनी सहाय केलेली तेन्ना तागेले देह तागेले घर तागेले बायल आनी तिनूय लोक धर्माक ताण करचें तसलें कार्य धर्म कार्य जावन वता
हांगेल सहकारा निमित्त तें धर्म कार्य जाता अशें म्हूण सांगता. तशी तें घर, तें बायल आनी तें शरीर आमकां मस्त उपयुक्त जातकें. त्या देखून भागवत एक वाक्य सांगता, धनम च धर्मैक फलम यतो वै ज्ञानम स विज्ञान मनुप्रशांति ग्रहेषु युंजन्ति कलेवरस्य मृत्युम न पश्यन्ति दुरंत वीर्यम. भागवत एकादश स्कंधांतू हो श्लोक उल्लेख आसा. धनम च धर्मैक फलम यतो वै. पळयाची दुड्डू आम्ही धार्मिक कार्याक विनियोग करतात तेन्ना तें विनियोग केल्लो दुड्डू सार्थक जाता म्हणजे न्हू ह्या श्लोकाचें तात्पर्य. धनम च धर्मैक फलम यतो वै ज्ञानम स विज्ञान मनुप्रशांती. जाल्यार आमी कसन करताची, आमकां गोत नाशिल्लें तसलें घरा वयरी हो धन म्हळ्यार हो दुड्डू उपयोग करताचे. हाजें तात्पर्य कसं न्ही म्हूण विचारचें गेल्यार घरांत तूं दुड्डू वापरका अथवा घर बांदच्याक दुड्डू वापरका जाल्यार ते घरांत तूं जावचें पुरा कार्य धर्म कार्य जालें तेन्ना मात्र आमी थंय विनियोग केलेलो दुड्डू धर्माक योग्य जावन विनियोग केलेलो दुड्डू जाता. तेन्ना तो दुड्डू थंय वेळ केलो तेन्ना तें सार्थक म्हणून घेता. ना म्हूण जाल्यार आमी आनी इतले अभिमानांत उरून सिरकून पडलेले बल घालील तसले एक रुमांत पडल्या म्हणके जाता. त्या देखून धनम च धर्मैक फलम यतो वै ज्ञानम स विज्ञान मनुप्रशांती ग्रहेषु युंजन्ति म्हूण तो मुखार म्हणटा आसता. त्या देखून तूं घरांत तूं दुड्डू विनियोग करता जाल्यार ते घरांत पुरा काम धार्मिक कार्य केलें तेन्ना मात्र तुगेलो तो दुड्डू विनियोग केलेलो सार्थक जाता म्हणजे आमकां भागवत एकादश स्कंदा भितर आमकां पळोवचें मेळटा. प्रल्हाद रायू सांगता आसतना विशेश हांव एक उत्तर सांगता सप्तम स्कंदांत हिरण्यकशिपुल्याक. हित्वा आत्मपातम ग्रहान मनोज्ञान उपरिश्चदांश वृत्तिश्च कुल्याः पशुभृत्य वर्गान. खंय पळयाची कसन एक सुंदर वाक्य तागेले बापसूक हिरण्यकशिपूक सांगतास. ग्रहान मनोज्ञान भारी आकर्षक जावन आशिल्लें तसलें घर बांदल्या. उपरिश्चदांश ताजे मेलछावणी म्हळ्यार माड अती सुंदर जावन आसा जाल्यार घरां भितर धर्म कार्य जालें ना तेन्ना तें घर घरा म्हणके उरना. तें घर रान जावन वता खंय. म्हळ्यार घरां भितर उरल्यार बरें आमी रानांत राबल्या म्हणके जाता म्हूण गे न्हू हिरण्यकशिपूक प्रल्हाद रायान सांगिल्लें उत्तर हें. असल घरा बद्दल सांगता आसतना सप्तम स्कंद भागवतांत तो एक वाक सांगता. हित्वा आत्मपातम ग्रहम अंधकूपम वनम गतो यद्धरिमाश्रयेत. पळयाची हित्वा आत्मपातम घर म्हणिल्लें केलो मनुश्याक आत्मपात खंय. आत्मपात म्हळ्यार कसं न्ही लोक कोण घालता तसलो व्हड फोंड जावन वता खंय. हें आमी पळयताची प्रतिनित्यांत. एक मनशान घर बांदलें म्हणलें कुडलें तो तागेल्या दुड्डू घालता 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 वता कडे तागेलें कितलेंय जाल्यार घर संपूर्ण जायनाशिची तो म्हणटा म्हाका खर्चूच्या जायनाशें हांव घर हांगाक राबयल रे म्हूण. तशें हें सप्तम स्कंद भागवतांत हिरण्यकशिपूक घरा बद्दल सांगता आसतना ध्रुव हाणें विशेश जावन घेवन सांगचें. हित्वा आत्मपातम घर म्हणिल्लें मनशाक व्हड फोंड कोण सोडून लोकोन घालता खंय. अंधकूपम म्हणून मुखार म्हणटा. अंधकूप म्हळ्यार कसं न्ही काळोख आशिल्ली तसलें बांय खंय. वायट जावन आशिल्ली तसलें बांय खंय. आळ जावन आशिल्ली बांय खंय. तशीं घर मनुश्याक करता म्हूण गे न्हू तो सप्तम स्कंदा भितर सांगता आसा. तशी जेवा खंयचेय मनशान घर जेवा बांदलें म्हणून जाल्यार तें घर कितलें आकर्शक जावन उरो कितलें सुंदर जावन उरो कसं नासल्यार बरें ताणें घरां भितर राबल्या म्हणके जायना रानांत उरल्या म्हणके जाता. ते देखून आमी घरांत उरका की रानांत उरका म्हळ्यार घर म्हणिल्लें रान करून घेवका म्हूण. तशें जाल्यार घर म्हणिल्लें रान करून घेवका म्हूण म्हळ्यार रानांत आशिल्लें तसलें रूख झाड हें पुरा घरांत हाडून रोवका म्हणुवें न्हय. अथवा घर सोडून रानांत राबिल्लें तेन्ना हें समस्या परिहार जाता म्हणुवें सर्वथा ना. तशें जाल्यार कसन करका. ते देखून भागवत मुखार सांगता भयम प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात्
यतस्स आस्ते सहषट सपत्नः जितेन्द्रियस्य आत्मरतेर्बुधस्य ग्रहाश्रमः किन्न करोत्यवध्यम. पळयाचे पंचम स्कंद भागवत. तो कसं सांगता, भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात्. मनुष्यानं काम क्रोधादी शत्रू जिंकून घेना आशिल्लो तसलो मनुष्य घरांत राबल्यारी तितलेची, घरांत उरल्यारी तितलेची, रानांत उरल्यारी तितलेची. काय पळयाची रानांत वता, एक दोन दिवस राबता आनी वापस घरांत येता म्हूण अर्थ. आनीक अज तात्पर्य कसन की म्हूण म्हळ्यार रानां भितर गेले तेन्ना थंय ताका वागू सिंह पुरा मेळटाच. घरांत असल्यार बायल चेडूंक उरताच. तांणी वरें वागू सिंहा म्हण कितें केल्यार जाल्यार रानांत गेलेली तेन्ना ताका खरें जावन वाग सिंह पुरा पळोवच्या मेळटाची. त्या देखून मनुष्यान प्रप्रथम जावन घरांत उरच्या सिक्का म्हणजे न्हू सप्तम पंचम स्कंद भागवत आमकां निदर्शन करता. थंय मुखार सांगता तो पंचम स्कंदांत ग्रहेषु निर्विश्य यतेत पूर्वम. पळयाची साधन सूर जावचे घरांतल्यान. काय प्रत्येक मनुष्यानं तागेल साधना करून घेवचे घरांतल्यानच. घरांतल्यान साधन सूर जावका. त्या देखून रानांत कसं साधन ताका करचें जायना. बायल चेडूं उरून वैराग्यतुल्यान ताणें जीवन करचें अभ्यास करून घेवका. काय काम क्रोधादी जिंकून घेवता जाल्यार अभ्यास करून घेवका. की तेन्ना मात्र ताजे नंतर घरांत उरका की रानांत उरका म्हणून भगवंतू आमकां मार्गदर्शन करता. की पुरा सोण रानांत वचचे वरें बुद्धिवंतिका न्हय. एक दोन दिवस रानांत राबता आनी वापस भिवन आनी वापस घरां भितर येता. त्या देखून मनुष्यान केन्नान तूं घरां भितर राबून काम क्रोधादी जिंकून एक जीवन करचें, ग्रहस्थ जीवन करचें अभ्यास करून घेवका म्हणून आमकां पंचम स्कंद भागवत सांगता. त्या देखून घरांत राबता आसतना शास्त्रांत केलो आमकां वाक्य मेळटा, ग्रहेषु अतिथिवत वसेत म्हूण. घरांत कशी उरका, घरांत अतिथी म्हणके उरका. काय अरे अतिथी म्हणके उरका म्हळ्यार म्हणून विचारच्या गेल्यार अतिथी म्हळ्यार कसं न्ही, अतिथी कोणाले घरां भितर येता, येवन राबता, राबून ते घरांत ताका कसकसन लाभ जाता ते पुरा लाभ तो घेता. जाल्यार थंय जावं तसलो नश्टाक तो पात्र जायना, ताका दुख्ख मेळिल्लें जायना. थंय जावचें तसलें कसलेच एक अनाहुताक हो कारणीभूत जायना. तसलो तो अतिथी. तशें जावन मनुष्यान केन्नाची घर मळिल्लें निर्लेप जावन दवरका. की लेप मळिल्लें केन्ना करून घेवचें ना. की त्या देखून पळयाची भगवंतान जेव्हा आमी घरांत राबिल्ले तेन्ना आज ते पदार्थ सोडा म्हणून आमकां एक उद्देशान आमकां एक मार्गदर्शन केल्यार आमी ते पदार्थ सोडच्याक सिद्ध जावन उरका. की हांव केन्ना खंयची प्रवचनां भितर सांगता उरता. दिडीर जावन गे न्हू वैकुंठांतल्यान आमकां एक आदेश आयलो भगवंतांतल्यान. कसो न्ही, तुमी तक्षण हांगा घर सोडून गे न्हू वैकुंठा येवका. तुमकां वैकुंठांत एक घर दवरल्यार तुमी तत्क्षण येवका म्हूण. तेन्ना आमी कसं म्हणटा गो तसवें, देवालेक म्हाका मोक्ष जावका म्हणून थोडे दीस फुडें हांव मागिल्लें जाल्यार देव इतले बेगीन म्हगेलें मनाचें स्विकार करून म्हाका मोक्ष दिता म्हूण हांव लेखिल्लें ना. ते देखून तो कसं म्हणटा की म्हळ्यार इतले बेगीन हांव येना आनी थोडे दीस हांव राबता, तुमी ज्या पयल्या वचा म्हणून देवदूतांक वापस पेटोवन सोडता. की हाजे अर्थ कसो न्ही, अभिमान. तागेल वयर ताका अभिमान आस, तागेल बायले वयर ताका अभिमान आस, तागेल घरा वयर ताका अभिमान आस, धन कनक आदी वयर अभिमान आस, तागेल चेडूमा वयर अभिमान आस. जाल्यार शास्त्र कसं म्हणटा, हे अभिमान म्हणलेले मस्त वायट. हे अभिमान मनुष्याक दुख्खाक कारण करून घालता. तितले वायट अभिमान आमी दवरून घेता अशी म्हणलेली तात्पर्य आमकां हे भागवतां भितर आयकुच्या मेळटा. आनी आमगेल घर आमगेल वास करून घेवका जाल्यार भागवतांत एक दोन तीन आमकां वाक्य सांगिल्लें आसा. न यत्र वैकुंठ कथा सुधापगा न साधवो भागवता तदाश्रया न यत्र यज्ञेश मखा महोत्सवाः सुरेश लोकोपि न याति सेव्यताम. पळयाचे पंचम स्कंद भागवत.
न यत्र वैकुंठ कथापगा पळयाची स्वर्गाक किच्चू लावची तशी घर बांधल्या म्हणून उठो लोक उलयताचे जाल्यार शास्त्रांतू भागवतांत सांगचे कसन की म्हळ्यार स्वर्गांतू किच्च लावची तशी घर बांधल्या म्हणून इतर लोकांक सांगच्या पुरो जाल्यार ते घर वास करच्याक योग्य नाही खंय घर वास करच्या योग्य जावका जाल्यार पहिले भगवंताल अनुग्रह मिळेल आमकां जावका के भगवत कथा मिळेल तसल गंगा घरांत तूं प्रतिनित्य व्हळत उरका के भगवंताल कथा मिळेल तसल गंगा प्रतिनित्य व्हळका म्हळ्यार साध्य स्वे सुलभ ना तितले सुलभ जावच्याक साध्य ना ताका कसन जावका प्रतिनित्य 2, 3, 4 शुद्ध भागवत वैष्णव तागेले आगमन जावका ताने प्रतिनित येवन वत उरकाके इतले न्ही तांकां भोजनादी रुपारी आमी अतिथी सत्कार करका तशींच यज्ञ नामक परमात्माले आराधन करका तसल घर वास करच्याक योग्य अशें म्हणून आमकां भागवत सांगता ना जाल्यार खंयचे नमुनेच घर घरा म्हणके उरना ते देखून कलियुगांत वरे कल्की अवतारू भगवंतू अंतिमांत घेत आसतना मरे भागवतांत हेंच उत्तर येता सताम ग्रहेषु अपि म्हणून हाजे तात्पर्य कसन म्हणून म्हळ्यार सज्जनाल घरांत वरे केन्ना भगवंताले कथा मिळेल तसले केन्ना आयकूची परिस्थिती येना कणाल घरांतू स्वाहा स्वधा मिळेल शब्द आयकना त्या परिस्थितीन तू भगवंतू कल्की अवतार घेता म्हणून म्हळ्यार आयच्या कालमाना भितर आमी पळोवच्या गेल्यार स्वाहा स्वधा मिळेल शब्द घरां भितर जावका म्हळ्यार आमी कसन करताची घर सोडून भायर येताची म्हळ्यार तात्पर्य कसन की म्हणून म्हळ्यार मठांत वताचे थंय वचून स्वाहा स्वधा मिळेल तसल कर्माचरण करून येताचे कितले की संतोष पावका कितले की खुशी पावका विसरला म्हणेल एक आमी खुशी पावका मठां भितर पुणे वचून घेवन कोण येता नवे स्वाहा सुद्धा म्हणेल कर्माचरण घरां भितर आयल्यार भगवत कथा ताजी शुद्धी ना घरांतल्यान भायर गेटाले येवन राबल्यार घरां भितर तुल्यान येवचे ध्वनी खंयचे कसन की एक चलनचित्राचे ध्वनी कसन की एक पाश्चात्य पदाचे ध्वनी कसन की एक पाश्चात्य वाद्याचे ध्वनी ते आमगेल कानां भितर पडटा ताजेन आमी अपवित्र जाताच असल घर वास करच्याक योग्य नाही त्या देखून असल घरांत राबले म्हळ्यार रानां भितर राबून भरलेले वन्य प्राणी म्हणकेची राबील तसले घर आमगेल घर जावता असल घरांत आमी केन्नाच राबच्या ना घर म्हणले केन्नाच भगवंताले भागवत लोकाले तांगेल आगमन समागमन जावका म्हणजे हाजें तात्पर्य तशी जावचें ना आमगेल घर कलियुगांत वरे आमगेले घरा म्हणटाक मात्र आमी एक नवीन युग हाणीत ते कशी म्हळ्यार भगवंताल काणी घरांत प्रतिनित्य आयकुका भागवताले समागम तांणी येत उरचे बरेची उत्तम श्रवण केलेले ज्ञानी लोकांक केन्ना घरांत येवन उरका तशींच भागवताले पाद प्रक्षालन भागवताल पाद प्रक्षालन प्रतिनित्य घरांत जावनू जावका पळयाची परीक्षितू भागवतांतू एक ग्रह लक्षण कशी म्हणून सांगता आसतना एक उतर सांगता ब्राह्मणाले प्रतिनित्य पाय धुवन दुल्लीले उद्दाक राबून घरा येतना चिकोल जावका के तितले ब्राह्मण प्रतिनित्य घरां भितर येवन वचका के हाजे तात्पर्य कसन की म्हळ्यार ब्राह्मणान प्रतिनित्य घरां भितर येवका म्हूण तांगेले पाद प्रक्षालन प्रतिनित्य जावका म्हूण इतले न्ही प्रतिनित्य एक ब्राह्मणाक भोजन घालका के भोजनांत भितर बरेची शास्त्र संमत जावन आशिल्लें तसलें भोजन घालका के तांतू असात्विक भोजन निषिद्ध म्हणून सांगता शास्त्र तशी प्रतिनित्य आमी दनपारां जेवणां बसता आसतना आमगेल वट्टू एकलो ब्राह्मण आमगेल वट्टू जेवण करता के बसून आजी आमगेल घरांत आमी कसन रांदप केल्या म्हणून साबीत करता जाल्यार वय आज हांव तांगेल वट्टू बसून जेवला म्हणून सांगच्याक साक्षीदार जावन एकलो ब्राह्मण उरका के कसनय परिस्थिती जाल्यार वरे प्रतिनित्य एक ब्राह्मण आपणी घरांत जेवण घालका के अशी आमगेल घर उरका अशी बांदल्यार आमगेल घर सार्थक जाता
पळयाची कसन एक प्राचीन लोकाले एक चिंतन तांणी प्राचीन काळांत प्रतिनित्य ब्राह्मणाक भोजन पाद प्रक्षालन तांकां जेवण की तांगेले आदर की आतिथ्य कोरून येता आशिल्ले तशी आमी आमगेलें घर बांदका इतलें न्ही आनी तुमकां सांगता जेन्ना जाल्यार मुखारी तो सांगता घरांत तूं केन्नाची सज्जन येवन वताच म्हळ्यार हे भागवत तृतीय स्कंदांत एक वाक्य येता सताम सताम प्रसंगात मम वीर्य संपदो भवंती हृत्कर्ण रसायना कथा पळयाची सज्जन घरांत आयल म्हळ्यार नुत हरटे मारताची म्हूण लेखनाकाची वायट उलयताची म्हूण लेखनाची तांणी करचे हरटे प्रतिनित्य भगवंताल कथा तांणी पदे पदे येवन भगवंताल बद्दल आमकां ज्ञान भरताचे तांणी सांगिल्ले ते हरटेन तांणी सांगिल्ले ते ज्ञानान आमगेलें मात्य शुद्ध जाता आमी पवित्र जाताचे आमगेलें घर शुद्ध जाता आनी कोणेय येवचे परिस्थिती ना म्हूण जालेली तेन्ना आमी आमगेले बायल आनी चेडूं तांगेले मदीं बसून आमी तांकां काणी सांगची तांणी आमकां काणी सांगचे असल घर श्रेष्ठ म्हणून घेता असल घर बांदूच्याक मस्त कश्ट ना मस्त दुड्ड खर्चुका मिळेल ना मस्त मोल हाका हे असल घरा लागना कित्याक म्हळ्यार असल घर बांदूचे उद्देशू स्वप्न मनाचे उद्देशू आमगेले उरका हे घर एक सान गुडिसलो वरे व्हड अरमने समान जाता असल घर बांदिल तेन्ना स्वर्ग लोकांतू हे घरा बद्दल उल्लोच विचारू देवालान भितर जावची तशी घर आमी बांदूका तशी तुमगेले आमगेले घर जावो म्हणून अपेक्षा करया तशी ग्रह चिंतनाचे द्वितीय भागू म्हाका गुप्तशील प्रकार किंचित रुपार हांव चिंतन केलेलं आसा अशी पुरा घरां भितर जन प्रत्येक हें श्रवण करून तांगेले घरां भितर तांणी प्रतिनित्य दान धर्म देवता कार्य ब्राह्मण अतिथी अभ्यागताल सेवा करताची अशें म्हणून सांगून घेनो एक ग्रह चिंतनेचे द्वितीय भाग हांगा समाप्ती करतस यस सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रियतां प्रीत एवालम विष्णुर्मे परमस्वरत तशी आमगेले संजीव म्युझिक ज्ञानवाहिनीची हांणी ग्रह चिंतन करता म्हणून सांगिल्ले प्रकार आज ही दोन्ही भागो आनी उपास विस्तृत रुपार तुमकां सांगिल्लें आसा हें पुरा चिंतन तुमी मनन करून तुमगेले घरांत कसलेय युनत आसल्यार ते पुरा सम करून तुमगेले घर विशेष ग्रहेशु अतिथी वचवशेष म्हळ्यार म्हणकेची घरांत अतिथी म्हणके राबून हुट्टू लोकांक आदर आतिथ्य तुमी करता अशें म्हणून सांगून घेनो म्हगेले हें 4 उत्तर अस्मद गुरु अंतर्गत वेदव्यासालय सन्निधानांतू अर्पण करता हरये नमः श्री कृष्णार्पणमस्तु।